नमस्कार. मी राजश्री केतकर. शिवस्वरोदय शास्त्राबद्दल थोडंसं बोलणार आहे. शिवस्वरोदय शास्त्राला किंवा शिवस्वरोदयला आणखीन बऱ्याचशा नावांनी प्रचलित आहे. त्याच्यामध्ये कोणी स्वरविज्ञान म्हणतात, कोणी काश्मीरी शैविझम म्हणतात, कोणी महाकाल विज्ञान म्हणतात, भैरव विज्ञान म्हणतात. अर्थात भैरव विज्ञान वेगळं आहे, पण अशा विविध नावांनी शिवस्वरोदय शास्त्र प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की या नावामध्येच या शास्त्रामध्ये काय असेल याचा विषय येतो. आणि असं म्हणतात सर्व शास्त्रांमधल्या मस्तकीस्थानी असणारं असं हे एकमेव शास्त्र आहे. म्हणतात ना की ज्ञानात ज्ञानम मस्तके मणिही, असा सर्व ज्ञानांमधल्या ज्ञानग्रंथांमध्ये सर्वात मस्तकी किंवा शिरोमणी असणारं असं हे शिवस्वरोदय शास्त्र. आता शिवस्वरोदय शास्त्र हे कुठल्या पद्धतीचं शास्त्र आहे ते बघूया. तर शिवस्वरोदय आता शास्त्रामध्ये दोन पद्धती आहेत, एक आगमशास्त्र आणि एक निगमशास्त्र. मग शिवस्वरोदय हे आगमशास्त्रामध्ये मोडतं. आगमशास्त्र म्हणजे आ आणि गम, म्हणजे आता आगमन हा शब्द ऐकला असेल. आगमन म्हणजेच आतमध्ये काहीतरी येणे किंवा काहीतरी घेणे. मग कोणती तरी अशी एक विशिष्ट ऊर्जा किंवा विशिष्ट स्पंदनं आपल्या शरीरामध्ये किंवा देहामध्ये कायेन वाचा मनसेंद्रियत्वा या उक्तीनुसार काया वाचा मन आणि इंद्रिय या सर्व ठिकाणी आणण्याचे टेक्निक किंवा शास्त्र म्हणजे आगमतंत्र. मग आता निगमशास्त्र आहे ते वैदिक प्रकारामध्ये मोडतं आणि हे जे शिवस्वरोदय आहे ते आगमशास्त्रामध्ये मोडतं. मग आता तंत्र, आगमतंत्र म्हटलं की आपले डोळे विस्फारतात, पण तंत्र म्हणजे थोडक्यामध्ये टेक्निक, एखादं टेक्निक. मग एखादी ऊर्जा किंवा विशिष्ट ऊर्जा आणि त्या ऊर्जेचा अनुभव घेण्याचे, विनियोग प्रयोग करण्याचे नियम म्हणजे आगमशास्त्र. मग आता बघूया आपण की हे जे शास्त्रामधले जे काही नियम, शास्त्र म्हटलं की परत नियम आले. शास्त्राची व्याख्याच अशी आहे की शासते त्रायते इति शास्त्र, म्हणजेच ते शास्त्र हे दुधारी शस्त्रासारखं आहे. शास्त्रामध्ये शस्त्र शब्द येतो, त्यामुळे ते जर विधिवत शिकून केलं तर ते आपल्याला तारून नेतं. त्र म्हणजे तारून नेणे. मग कशामधनं तारून नेतं तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, अडचणी येतात, त्यातून तारून नेण्याचे अनेक सोपे उपाय किंवा सोप्या युक्त्या या शिवस्वरोदय शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. मग आता आपण शिवस्वरोदय शास्त्र म्हणजे काय ते बघूया. मग शिवस्वरोदय शास्त्र हे संवाद सूक्त आहे. जसं श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त, तसं हे संवाद सूक्त आहे. संवाद म्हणजेच समत्वयुक्त मौखिक संभाषण. मग इथे दोन व्यक्तींमधलं संभाषण आहे आणि संवाद आहे. मग संवाद म्हणजे आपण बघितलं समत्वयुक्त मौखिक वदन किंवा कथन आहे. आणि हे संवाद कोणामधले आहेत तर शिव आणि शक्ती यांच्यामधले आहेत, म्हणजे ते सामान्य नक्कीच नसणार. मग यांच्या मौखिक वाङ्मयातून काहीतरी असं प्रेरित होतं की जे तुम्हाला काहीतरी समत्वयुक्त काहीतरी देईल, ऊर्जेला जोडले जाण्याचा एक यौगिक अनुभव देईल. धन्यवाद.